नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या 2 दिवसात आपण पाहिलं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ग्रुप सीच्या काही नवीन जागा काढलेल्या आहेत. तब्बल 2619 अशा भरभक्कम पदांसाठी का जागांसाठी ही जाहिरात निघालेली आहे. तर ही जाहिरात थोडीशी बदल घेऊन आली, थोडीशी नवीन घटना घेऊन आली, जे आपल्यासाठी नवीन आहेत, जे आपण कधी पाहिलेले नाहीत. आपल्याला धक्के देणारे हे घटक आहेत किंवा हे बदल आहेत. तर पहिला कुठला, तर CBT टाईप होणारा पेपर, त्याच्यानंतर मार्कांचं नॉर्मलायझेशन आणि त्याच्यानंतर एक नवीनच गोष्ट कळेल की स्किल टेस्ट ही होणार नाही आहे. स्किल टेस्ट ही होणार नाही आहे. पूर्वी पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि त्याच्यानंतर स्किल टेस्ट व्हायची, पण आता तसं न होता पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा असे दोनच पेपर होणार आहेत. तर नेमके हे बदल झालेले आहेत का, किंवा हे खरंच बदल आपल्या कामाचे आहेत का, किंवा तुम्हाला चिंता पडलेली असेल की सर आम्ही केलेली आहे आता टायपिंग, किंवा आम्ही लावलेली आहे आता टायपिंग, तर मग आमचं कसं, खरं स्किल टेस्ट होणार नाही तर मग आम्ही लावलेलं तर वायाच जाणार ना. पण तसं कुठल्याही प्रकारची गोष्ट न होता किंवा तुमचं कुठल्याही प्रकारचं नुकसान न होता नेमकं आयोगानं जाहिरातीमध्ये काय सांगितलेलं ते आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, हा आपल्या उपयोगाचा आहे. तर आपण पाहिलं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जी जाहिरात काढली होती ती कशासाठी होती, तर ती गट क साठी होती. गट क साठी होती. तर याची 2619 पदांसाठी ही जाहिरात निघालेली होती. याचे फॉर्म भरायची तारीख आहे 27 जून. त्याची शेवटची तारीख काय, 17 जुलै. असे 20 दिवसांमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि पेपर होणार आहे 27 सप्टेंबरला. म्हणजे आपल्याकडे फक्त 3 महिन्यांचा कालावधी आहे. याच्यासाठी आपला अभ्यास पण तेवढा चांगला हवा. त्यानंतर आपण पाहता की पदक कुठले कुठले आहेत, तर उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक जे 282 पदासाठी आहे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क जे 461 पदांसाठी आहे, आणि लिपिक टंकलेखक जे भरभक्कम पद आहे, जे 1864 अशा मोठ्या आकड्याने आपल्याला पद भेटलेले आहेत. तर तब्बल किंवा सगळे मिळून 2619 पदं आहेत. तर यामध्ये शैक्षणिक जी आपली काय बोलतात त्याला पात्रता आहे, किंवा कुठले विद्यार्थी हे पेपर देण्यासाठी पात्र आहेत, तर यांनी काय सांगितलेलं आहे की उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता, म्हणजे उद्योग निरीक्षक हे वगळता सर्वांगासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे. तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क आणि लिपिक व टंकलेखक यासाठी तुम्ही पदवीधर असणे गरजेचे आहे. आता काही विद्यार्थी म्हणतील की सर आम्ही पदवीधर नाहीत पण शेवटच्या वर्षात आहोत, तर तुम्ही ॲपियर म्हणून हा फॉर्म भरू शकता. तुम्ही प्रीसाठी ॲपियर म्हणून हा फॉर्म भरू शकता. तर पुढे यांनी काय सांगितलेले की उद्योग निरीक्षक गट क यांच्यासाठी कुठली पात्रता असेल, शैक्षणिक पात्रता, तर सांविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी विषयांच्या गटाशी संलग्न असणारी पदवी. म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंगला असाल किंवा इंजिनिअरिंगला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही उद्योग निरीक्षक नावाची ही जी पद आहे किंवा ही जी जाहिरात आहे त्यांच्यासाठी आहे. त्यासोबतच विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे. या उद्योग निरीक्षक या पदासाठी विज्ञान शाखेतील विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे. त्यानंतर काय की सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क साठी कुठल्या प्रकारची पात्रता असेल, तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात SSC, तुमची SSC असणं गरजेचे आहे. त्यानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर म्हणजे SSC झाल्यानंतर स्वयंचल अभियांत्रिकी अर्थात ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयातील किमान 3 वर्षाची पदवी असणे गरजेचे आहे. त्यांनी काय सांगितलेले, SSC झाल्यानंतर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग यामधील तुमच्याकडे पदवी असणे गरजेचे आहे. तसेच पदविका किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षांच्या परीक्षेत बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. त्यांनी काय सांगितले की तुम्ही पदवीधर आहात, तुम्ही पदवीमध्ये आहात किंवा तुमचं ग्रॅज्युएशन चालू आहे आणि ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षामध्ये तुम्ही आहात, म्हणजे तुम्ही 3rd इयरला जर असाल तर तुम्ही ह्या पूर्वपरीक्षेसाठी पात्र आहात. तुम्ही एक परीक्षाधारक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून तुम्ही फॉर्म भरू शकता. पण मुख्य परीक्षेकरिता तुम्ही जर मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलात, समजा एखाद्या विद्यार्थ्याची प्री निघाली आणि त्याला आता मेन्स द्यायची, तर त्याच्यासाठी काय,
तर तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. अर्थात काय, तर तुम्ही आता प्रीसाठी तुम्ही झालेले आहात किंवा तुम्ही आता प्री दिलेली आणि तुम्ही मेन्ससाठी पात्र ठरलेले आहात, तर मेन्सचा फॉर्म भरताना तुमच्याकडे पदवी असणे गरजेचे आहे. म्हणजे की तुम्हाला प्रीसाठी पदवीची गरज नाही, तुम्ही ॲपियर म्हणून फॉर्म भरू शकता, पण तुम्ही त्याच्यामध्ये पात्र ठरसाल तेव्हा तुमच्याकडे पदवी असणं गरजेचे आहे. त्यानंतर जे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आहेत त्यांच्याकडे लायसन्स असणे गरजेचे आहे. मुख्य परीक्षेकरता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत हे कुणासाठी आहे, हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांसाठी आहे. तर यामध्ये लायसन्स असणे आवश्यक आहे. तसेच आपण आता महत्त्वाचा मुद्दा पाहू की जो टंकलेखक किंवा जे टायपिंग किंवा टायपिस्टसाठी जे पदं निघालेली आहेत त्यासाठी गरजेचं काय आहे, टायपिंग असणं आपलं गरजेचं आहे. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी काय केलेले की टायपिंग केलेली आहे किंवा काही जणांची चालू टायपिंग आहे किंवा काहींचे आता पेपर असतील किंवा 4 जुलैपासून पेपर चालू होणार आहेत टायपिंगचे, तर मग काही जणांचे पेपर असतील. तर मग तिथे काय सांगितलेले की जे कर सहाय्यक व लिपिक टंकलेखक याच्यासाठी स्किल टेस्ट नाही आहे, पण किमान 30 म्हणजे मराठी 30 आणि इंग्लिश 40 ह्या दोन्ही कशासाठी, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक या दोन्ही पदांसाठी तुमची मराठी 30 आणि इंग्लिश 40 हे असणं गरजेचे आहे. हे पात्र आहात असं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचे आहे. त्यांनी इथे ठळक ठळक काय सांगितले की कर सहाय्यकासाठी मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 अर्थात मराठी 30 आणि इंग्रजी 40 असा तुमचा जो शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा तुमचं जे टायपिंगचं जे सर्टिफिकेट आहे ते असणं गरजेचं आहे. त्यानंतर काय सांगितले की लिपिक टंकलेखक जे आहेत, लिपिक टंकलेखक जे आहेत त्यांना सुद्धा सेम आहे, मराठी 30 आणि इंग्रजी 40 याचं काय पाहिजे, तर प्रमाणपत्र पाहिजे. काय पाहिजे, प्रमाणपत्र पाहिजे. तर आता पुढे काय सांगितलं की पात्रता कशी गणली जाईल तुमची, तर मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी शैक्षणिक पात्रता धारण केलेले असणे अनिवार्य आहे. म्हणजे आता तुम्ही पदवीत आहात 3rd इयरला किंवा तुमची टायपिंग चालू आहे, तर तुम्ही झाले प्रीसाठी पात्र, पण मेन्सला तुम्हाला जायचं असेल तर तुमच्याकडं पदवी असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडं टायपिंगचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. लक्ष देऊन ऐका, टायपिंगचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कुठल्या कुठल्या, मराठी 30 आणि इंग्लिश 40. यानंतर त्यांनी काय सांगितलेले, पुढे तेच सांगितले की शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची विहित टंकलेखन पात्रता आयोगाकडून निश्चित करण्यात येणाऱ्या विशिष्ट दिनांकास अथवा त्यापूर्वी धारण करणे अनिवार्य आहे. म्हणजे त्या तारखेच्या अगोदर तुमच्याकडे किंवा त्या तारखेच्या अगोदरपर्यंत तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. यानंतर काय सांगितले की टायपिंगमध्ये सूट कुणाला भेटलेली आहे. आता हे तर कळालं आपल्याला की टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे, भले स्किल टेस्ट नसेल. मग याच्यामध्ये सूट कुणाला, आता काही घटक असे असतात की ज्यांच्यानं म्हणजे ते दुर्बल असतात त्या गोष्टीसाठी, तर त्यामध्ये पहिले आहेत दिव्यांग उमेदवार. कोण, दिव्यांग उमेदवार. यांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून म्हणजे नियुक्त झाले त्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी आणि 2 संधी असल्यामुळे आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन पात्रता अनिवार्य नाही. त्यांनी काय सांगितले की दिव्यांग उमेदवारांना याची गरज नाही आहे आणि जो तुमचा नियुक्तीचा दिवस असेल त्यापासून 2 वर्षाचा कालावधी आणि 2 संधी असल्यामुळे दिव्यांग आरक्षणाचा दावा करणाऱ्या पात्र उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही आहे. तसेच जे सांगे माजी सैनिकांना, हे दिव्यांग पहिले, माजी सैनिक दुसरे, माजी सैनिकांना सुद्धा अनिवार्य नाही आहे. काय नाही आहे, तर जे टंकलेखक पद आहे किंवा टंकलेखक पदाकरितासाठी जी जागा निघालेली आहे त्यासाठी जे लागणारे सर्टिफिकेट आहे किंवा त्यासाठी लागणारी जी पात्रता आहे ती अनिवार्य नाही आहे. त्यानंतर कोण, तर अनाथ उमेदवार. तिसरे कोण, अनाथ उमेदवार. अनाथ उमेदवारांना ह्या पात्रतेची गरज नाही आहे किंवा ही पात्रता असणे अनिवार्य नाही आहे. तसेच फक्त लिपिक टंकलेखक संवर्गांच्या बाबतीत शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक 4 सप्टेंबर 2015 अन्वये
प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन कर्मचारी प्रवर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांना टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी असल्यामुळे प्रस्तुत आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन पात्रता अनिवार्य नाही. त्यांनी हे सांगितलेलं आहे की हे जे दिव्यांग आहे, जे माजी सैनिक आहे, जे अनाथ उमेदवार आहेत, यांना या अर्हतेची जरूरत किंवा गरज नाही आहे. यानंतर त्यांनी काय सांगितले की मुख्य परीक्षेस पात्र कोण आहे. आता तुम्ही आहात, तुमचं झालेलं आहे, आता समजा हे जे इथे बसलेले आहेत त्यांचं झालेले BCom किंवा त्यांनी ग्रॅज्युएशनमध्ये आहात आणि त्यांनी 3rd इयरला आहेत. 3rd इयर होत आले, तुम्ही फॉर्म भरला, हे झालेत, प्रीमध्ये तुम्ही पास झालेले आहेत. पण तुम्हाला जर आता मेन्स द्यायची असेल तर तुमच्याकडे तुमच्या आहे त्या पदवीचं जे सर्टिफिकेट आहे किंवा तुमची जी पदवी आहे हे असणं गरजेचं आहे. तर इथे तेच सांगितले की मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हता ठरणाऱ्या तसेच जाहिरात तरतुदींनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता व अन्य अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारास संबंधित पूर्वपरीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजले जाईल. म्हणजे यांनी जे जे तुम्हाला नियम सांगितलेले आहेत, जसं की तुमच्याकडे पदवी असणे गरजेचं आहे, तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, हे सर्व डॉक्युमेंट्स असतील, किंवा नॉन क्रिमिलियर किंवा EWS हे जे 2 किंवा हे जे 4 कागदपत्र आहेत, हे जर तुमचे पात्र असतील किंवा तुमचे कागदपत्र हे वैध असतील त्या तारखेपर्यंत, तर तुम्ही काय आहात, तर तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्र आहात. मुख्य परीक्षा पात्र होण्यासाठी आधी प्री काढणं गरजेचं आहे तुम्हाला. तर मुख्य परीक्षेकरता आयोगाच्या कार्यालयाकडून अधिसूची निर्गमित झाल्यानंतर आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांना प्रोफाईलद्वारे अर्ज करता येईल. म्हणजे साईटवर जी ती प्रोफाईल तुमची तयार केलेली असेल त्या साईटवर तुम्हाला किंवा त्या प्रोफाईलवर तुम्हाला अर्ज करता येईल. यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे की संबंधित सहवर्गाच्या संयुक्त मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारास स्वतंत्रपणे अर्ज सादर करून संवर्गाच्या परीक्षेसाठी स्वतंत्र विहित परीक्षा शुल्क भरावे लागेल. म्हणजे प्रीला तुम्हाला वेगळी फीस होती आणि तुम्हाला मेन्सला आता वेगळी फीस असणार आहे किंवा स्वतंत्र फीस असणार आहे. तर त्यानंतर काय सांगितलेलं आहे की टंकलेखन पात्र नसल्यास, टंकलेखन पात्र नसल्यास, शैक्षणिक पात्रता नसल्यास, तसेच मुख्य परीक्षेकरिता आवश्यक सादर करण्याच्या दिनांकापर्यंत प्राप्त केल्यास अशा उमेदवाराला शैक्षणिक टंकलेखन अर्हता प्राप्त केल्याचा दिनांक नमूद करता येईल. म्हणजे की तुमच्याकडे आता तुम्ही ग्रॅज्युएशन तुमचं आहे किंवा तुमचं झालेलं आहे आणि आता तुम्ही मेन्ससाठी फॉर्म भरत आहात, तर तुम्ही कुठल्या तारखेचं तुम्ही सर्टिफिकेट देणार आहात किंवा कुठल्या तारखेपर्यंतचं सर्टिफिकेट देणार आहात तिथं तुम्हाला नमूद करता येईल, तिथे सांगता येईल तुम्हाला. तदनंतरच्या कोणत्याही टप्प्यावर पूर्वपरीक्षेच्या अर्जाद्वारे केलेल्या इतर कोणत्याही दाव्यामध्ये बदल करता येणार नाही. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. यानंतर यांनी काय सांगितलेले, तर मेन यांनी काय सांगितलं आपल्याला की तुमच्याकडे आता भीती आपल्याला अशी होती की स्किल टेस्ट बंद झाली किंवा स्किल टेस्ट होणार नाही, तर मग नेमका आमच्या टायपिंगचा फायदा काय सर, आमच्या टायपिंग सर्टिफिकेटचा फायदा काय सर. तर तुमच्या टायपिंगची जर स्किल टेस्ट जरी बंद झालेली असेल तरीही तुमचं जे सर्टिफिकेट आहे हे तुमच्या कामाचं आहे. ज्यांचं धुरडाखात पडलेलं सर्टिफिकेट आहे त्यांनी ते काढा, त्यांनी त्याच्यावरचा धुरडा झटका आणि ते काम करण्यासाठी उपयोगी आहे. ते तुम्हाला पात्र ठरवण्यासाठी ते तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे. ज्यांचं ग्रॅज्युएशन झाले, रिझल्ट लागलेले प्रत्येक विद्यापीठाचे, तर पदवी आलेली आहे का किंवा रिझल्ट घ्यायला गेल्यानंतर तुम्हाला प्रोव्हिजनल डिग्री त्यांनी पुरवतात, ते कागदपत्र तुम्हाला ते देतात का याच्याकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. प्रत्येक कागदपत्र तुमच्याकडे असणे अनिवार्य आहे. कुठपर्यंत की तुम्ही आता EWS आणि नॉन क्रिमिलियर आहे हे तर 27 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला लागू होईल, पण जे तुमचे शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमची जी पदवी आहे आणि त्यानंतर काय तर तुमचं जे टंकलेखनचं जे सर्टिफिकेट आहे हे तुमच्याकडे पास असणं गरजेचं आहे. तुम्ही त्यावर उत्तीर्ण असले गरजेचे आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण आलेली असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे आणि संगम स्पर्धा परीक्षा या आमच्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. कुठलीही अडचण असेल तर निश्चिंतपणे कॉल करा. तुम्ही संगमचे विद्यार्थी नसलात तरीही आम्ही तुमच्यासाठी नेहमी तत्पर राहू. धन्यवाद.